निसर्गाचा चमत्कार काजू आणि बिब्बा. बिब्बी आणि बिब्बा. भिलावा, भिलावा किंवा भल्लातक या नावानं आयुर्वेदात ओळखली जाणारी ही फळं सेमिकॅर्पस ॲनाकार्डियम या वैज्ञानिक नावानं ओळखली जातात. संस्कृतमध्ये यालाच अग्निमुख असं म्हणतात. बिब्बी हा एक वृक्ष आहे जो भारताच्या बाहेरील हिमालयीन क्षेत्रापासून कोरोमंडल किनाऱ्यापर्यंत आढळतो. मराठीत याला बिब्बा म्हणतात किंवा बिब्बीचं झाड म्हणतात. फळाच्या बाहेर बी असणाऱ्या दोन वनस्पती त्या म्हणजे काजू आणि बिब्बी. मुर्टे आणि काजू असे काजूचे दोन भाग असतात, तसे बिब्बा आणि बिब्बी हे बिब्बीच्या फळाचे दोन भाग असतात. बिब्ब्यामध्ये भरपूर औषधी गुण आहेत, पण त्याचा वापर करण्यापूर्वी त्याचे शोधन करणं गरजेचं असतं. बिब्बा हे सेक्स टॉनिक म्हणून वापरलं जातं. हाडांच्या दुखण्यावर प्रभावी आहे. दम्यासाठीही बिब्याचा उपयोग केला जातो. तसेच हातापायावरील स्नायूंची सूज कमी करण्यासाठी बिब्याचा उपयोग करतात. बिब्बा हे फळ उष्ण गुणधर्माचे असून बिब्बी चवीला तुरट असते. बिब्यामधील गर गोडांबी या नावाने ओळखला जातो. तो सुकामेवा म्हणून खाल्ला जातो. त्याचप्रमाणे गराचा मागील पिवळसर भागही सुकवून सुकामेवा म्हणून वापरतात. बिब्बा वेगळा केल्यानंतर बिब्बाचा गर जो असतो तो सुतळीमध्ये होऊन त्याच्या माळा तयार करतात. त्या कडक वाळवतात आणि गुळाच्या पाकामध्ये बुडवून काढल्यानंतर त्याच्यावर गुळाचं आवरण तयार होतं. त्यामुळं बिब्या लवकर खराब होत नाहीत आणि चवीलाही गोड लागतात. बिब्बा तापवून सुई टोचली असता त्यातून तेल बाहेर येते. हे तेल पायफुटीवर औषध म्हणून वापरतात. मात्र ते वापरताना काळजी घ्यावी लागते. जर तळपायाशिवाय इतर त्वचेला या तेलाचा स्पर्श जरी झाला तरी तिथे फोड येऊ शकतात. गोंड आदिवासी समुदायात प्रसूतीच्या वेळी महिला आणि नवजात शिशूला कीटाणूंपासून वाचवण्यासाठी बिब्याच्या धुराचा उपयोग केला जातो. बिब्याचं शोधन करूनच तो बिब्बा औषधात वापरला जातो. पहिल्या दिवशी तो गोमूत्रात भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी गरम पाण्यात उकळतात. तिसऱ्या दिवशी दुधात भिजवून ठेवतात. त्यानंतर तो बिब्बा काढून गरम पाण्यात उकळून घेतात आणि पाणी शोषून घेणाऱ्या विटांच्या चूर्णामध्ये 10 दिवस ठेवल्यानंतर सावलीत वाळवून नंतर त्यातील गोडांबी वेगळी केली जाते. बिब्याचे शोधन करत असतानाही काळजी घ्यावी लागते. त्याचा स्पर्श त्वचेला होणार नाही हे बघावे लागते, कारण बिब्याचं तेल त्वचेला लागलं तर त्वचेला फोड उठतात व जखमा होतात.